नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, गेल्या 2 दिवसापासून समाज माध्यमावरती एक बातमी फिरते आहे आणि मी स्वतः ह्या बातमीची खातरजमा केलेली नाही किंवा पुष्टी करत नाही आहे, हे मी पहिल्यांदाच सांगतो आहे. जशी अनेकांनी ही बातमी समाज माध्यमावरती पाहिली तशीच मीही पाहिली, पण मला असं वाटलं की ह्या संदर्भामध्ये आपण बोलावं म्हणून मी हा व्हिडिओ करतो आहे. या बातमीमध्ये असं म्हटलेलं आहे की नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरे यांनी आता राहुल गांधीचे पाय धुवावेत, असं काहीतरी आशयाचं ते त्यांचं स्टेटमेंट आहे. असं समाज माध्यमावरती ते फिरते आहे. ते खरं आहे खोटं आहे हे मी नाही सांगू शकत, पण मित्रांनो, ह्याच्यातनं मला जो काही प्रश्न माझ्या मनात आला तो मला तुमच्याशी शेअर करायचा आहे की नाना पटोले खरंच असं बोलले का? कारण त्याच्यानंतर मी त्यांची प्रेस कॉन्फरन्स पण पाहिली, तर त्याच्यामध्ये मला काय असं दिसलं नाही की ते कुठे उद्धव ठाकरेंचा अपमान करतायत किंवा अधिक्षेप करतायत, असं काही मला दिसलं नाही. ते व्यवस्थित बोलत होते की आम्ही 3 पक्ष आहोत आणि आम्ही ठरवणार आहोत काय करायचं, मुख्यमंत्री कोण आहे हे नंतर आमदार ठरवतील वगैरे वगैरे. इन द मीन टाईम उद्धव ठाकरे साहेब जेव्हा दिल्लीत होते, मला वाटते काल परवा ते होते, तर त्यांचा एक इंटरव्ह्यू मी पाहिला. त्याच्यामध्ये ते असं म्हणतायत की मला परत मुख्यमंत्री बनायला आवडेल आणि मी मुख्यमंत्री असताना कसा कारभार केला हे तुम्ही माझ्या सहकाऱ्यांना विचारा, ते सांगतील तुम्हाला. म्हणजे त्यांची इच्छा आहे परत मुख्यमंत्री व्हायची. आता मित्रांनो, 2 प्रश्न माझ्या मनात असे उद्भवले की जी काही निवडणुकीच्या ज्या काही जागा असतील त्याची जी काही जागा वाटप व्हायचं असेल ते मुंबईत होणार असं नाना पटोले म्हणतात आणि उद्धव साहेब दिल्लीत गेलेले आहेत आणि दिल्लीमधनं ज्या बातम्या येत आहेत की त्यांच्या हाती फारसं काही लागलेलं नाही आहे, कारण तिथे त्यांची भेट राहुलजींशी आणि खरगे साहेबांशी झालेली आहे. हे आपण सगळ्यांनी पाहिलं असेलच न्यूजमध्ये, पण त्याच्यातनं काही ठोस निष्पन्न झालं असं आता तरी दिसत नाही आहे. याचं एक कारण असंही असू शकेल की महाराष्ट्र काँग्रेसला बाजूला सरवून परस्पर दिल्लीमध्ये जागा वाटप ठरवावं असं काही काँग्रेसचं धोरण नसणार आहे. त्यांचंही हेच मत असेल की सगळ्या गोष्टी इथे ठराव्यात महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, आणि मग आम्ही त्याच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय असेल, काही मतभेद असतील तर आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू. म्हणजे सर्व पक्षामध्ये असंच होतं, प्रदेश लेवलवरती वाटाघाटी होतात आणि प्रॉब्लेम आला तर सेंटरकडे किंवा दिल्लीमध्ये जाऊन ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात. पण अशावेळी नाना पटोले आणि इतर महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांना बाजूला करून उद्धव साहेब डायरेक्ट दिल्लीत जाऊन राहुल गांधी आणि खरगे यांना भेटतायत, हे फारसं मला वाटत नाही की महाराष्ट्र काँग्रेसचे जे अध्यक्ष आणि इतर जे नेते आहेत त्यांच्या पचनी पडलेलं आहे, असं मला वाटत नाही. आता हे जे विधान नाना पटोले यांनी केलेलं आहे हे जर आपण पाहिलं तर अशा आशयाची अनेक विधानं काँग्रेस आणि इतर पक्षांकडनं पण उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेनेच्या बाबतीमध्ये वारंवार होत आहेत. याचं कारण असं आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उद्धव साहेब आणि शिवसेना, उभाठा गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गेल्यानंतर सुरुवातीचा जो काही हनीमून पिरियड सोडला तर जे मतभेद आहेत आपापसातले ते हळूहळू पुढे यायला लागले आणि ते नॅचरल आहे की जेव्हा माणसं एकत्र काम करायला लागतात तेव्हा त्यांना आपापले जे काय आहेत ते स्वभाव विशेष किंवा मतभेद कळून येतात. आणि आत्ता असं दिसतं आहे कुठेतरी की काँग्रेस आणि उभाठा, राष्ट्रवादी नाही, शरद पवारांचं एक वेगळं राजकारण आहे, पण काँग्रेस आणि उभाठा यांच्यामध्ये कुठेतरी कुरबूर चाललेली आहे. मध्ये उद्धवसाहेब नाना पटोलेंचे फोनही घेत नव्हते अशी बातमी होती. तर कदाचित उद्धव साहेबांना असं वाटत असेल की पवारसाहेब तर ज्येष्ठ आहेतच, पण मग नाना पटोलेशी मी कशाला वाटाघाटी करू,
मी डायरेक्ट राहुल गांधींची करीन, अशी कुठेतरी त्यांची भूमिका असू शकते. आणि ती जे स्थानिक काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्या पचनी पडते असं वाटत नाही. त्याच्यामुळे अशा तऱ्हेचं काही स्टेटमेंट नाना पटोले यांनी केलेलं आहे का, हे खाजगीत केलेलं असेल, सार्वजनिकरित्या केलं असेल, मला माहिती नाही. पण हे जे प्रकार आहेत हे शिवसेनेच्या बाबतीमध्ये किंवा उद्धव साहेबांच्या बाबतीमध्ये हे वाढीस लागलेले आहेत. त्याला कुठेतरी तेही कारणीभूत आहेत असं मला वाटतं. कारण तुम्ही एकदा गिअर बदलला ना की मग नवीन पार्टनर्स तुम्ही घेतले, पण त्या नवीन पार्टनर्सचे सुद्धा काही स्वतःची मतं असू शकतात, ते सुद्धा वेगळ्या रीतीने वागू शकतात. आणि असंच आता होतं आहे की कुठेतरी काँग्रेसला वाटते की महाराष्ट्रामध्ये की आम्ही मोठे भाऊ आहोत आणि शिवसेना आमच्यासमोर कोण आहे, आम्ही म्हणजे नॅशनल लेवलवरचा पक्ष आहोत, मोठा पक्ष आहेत, आमचे 99 खासदार आहेत. आणि मग अशा तऱ्हेच्या भूमिकेमध्ये असताना त्यांना असं वाटणं की उद्धव साहेबांना किंवा शिवसेनेला आम्ही का जास्त महत्त्व द्यावं, हे साहजिक आहे. तर तो एक भाग झाला. आणि त्या सगळ्या दबावातनं किंवा फ्रस्ट्रेशनमधनं नाना पटोले यांनी हे स्टेटमेंट केलेलं असू शकतं. पण ते मला असं वाटतं की त्यांनी नाही करायला पाहिजे होतं. ह्या लेवलला येऊन जर त्यांनी केलं असेल तर त्यांनी नाही करायला पाहिजे होतं असं मला वाटतं. कारण शेवटी तुम्ही एक युती केलेली आहे, ती योग्य असेल अयोग्य असेल ही बाब वेगळी आहे. दुसरा प्रश्न मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जेव्हा शिवसेना आणि एकसंघ होती तेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचं जेव्हा संयुक्त सरकार होतं, फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, तेव्हाही शिवसेनेनी पूर्ण टर्म त्यांच्या मंत्र्यांनी आपले राजीनामे खिशात ठेवलेले हे आपल्याला माहिती आहे. आणि त्यांनी अक्षरशः भाजपला त्यावेळी जेरीस आणलेलं, कारण अनेक स्टेटमेंट भाजपच्या विरुद्ध तेव्हा उघडपणे व्हायची सरकारमध्ये असताना. आणि असं असताना समजा फ्युचरमध्ये जर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं सरकार जर आलं परत आणि अशावेळी मुख्यमंत्री शिवसेनेचा नसेल, तो समजा काँग्रेसचा असेल किंवा राष्ट्रवादीचा असेल, तर परत शिवसेना त्या मुख्यमंत्र्याबरोबर जे त्यांनी फडणवीस यांच्याबरोबर केलं तेच करणार नाही ह्याची काय गॅरंटी आहे? कारण मला असं वाटतं की एकदा मुख्यमंत्रीपदाची चव चाखल्यानंतर शिवसेना यापुढे त्याच्यापेक्षा कुठल्याही कमी लेवलला किंवा खालच्या लेवलचं पद घ्यायच्या मनस्थितीत आज तर दिसत नाही आहे. एकच मला त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी अशी वाटते की काँग्रेसही नको, उबाटाही नको, शरद पवार गटाला आपण हे देऊ मुख्यमंत्रीपद आणि सुप्रिया सुळे वगैरे मुख्यमंत्री होतील तर कदाचित तो प्रश्न सुटू शकेल. पण काँग्रेसचा मुख्यमंत्री करायचा की उबाटाचा करायचा असा जर प्रश्न उभा राहिला आणि जर काँग्रेसचा म्हणजे उबाटाचा मुख्यमंत्री झाला तर प्रश्नच नाही आहे, पण समजा काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला तर त्याला जो त्रास फडणवीस यांना झाला तोच होणार नाही ह्याची ग्वाही कोणीही देऊ शकणार नाही. त्यामुळेच कुठेतरी नाना पटोले आणि महाराष्ट्रातले जे इतर प्रमुख नेते आहेत काँग्रेसचे, ते आत्तापासूनच असं नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करत आहेत की आम्ही आधी काही ठरवणार नाही, कोणी मुख्यमंत्री ठरणार नाही, निवडणूक झाल्यानंतर बघू कोणी मुख्यमंत्री व्हायचं, ही भूमिका काँग्रेसवाले घेत आहेत. आणि मला वाटते ती योग्य आहे. याचं कारण असं की जर त्यांनी आताच हे घोषित केलं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असणार आहेत आमचे किंवा चेहरा असणार आहे, तर काँग्रेसमध्ये सुद्धा बगावत होऊ शकते, निश्चित होऊ शकते. कारण काँग्रेसमध्ये सुद्धा अनेक इच्छुक आहेत मुख्यमंत्रीपदाचे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महायुती एका बाजूला आणि हे जे इंडी अलायन्स जे आहे ते एका बाजूला, असा जो सामना होईल त्याच्यामध्ये महायुतीमध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम येणार आहे की मुख्यमंत्रीपद कुणाकडे जायचं हा प्रश्न उभा राहील. आणि
इंडिया आघाडीची सत्ता जर आली महाराष्ट्रामध्ये तर तिथेही हाच प्रश्न उभा राहणार आहे की मुख्यमंत्री कोण. अशा वेळी आपण मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आहोत हे उद्धव साहेबांनी आधीच सांगितल्यामुळे नाना पटोले आणि त्यांचे इतर सहकारी हे अशा तऱ्हेची स्टेटमेंट देता आहेत का किंवा टोकाची भूमिका घेत आहेत का अशी शक्यता आहे मित्रांनो. निवडणूक जवळच आहेत, अनेक घडामोडी घडणार आहेत, आपण बोलूच त्याविषयी. आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.